पावसाळा 2 आठवडे पुढे गेला. राज्यात 20 जून नंतर मान्सून सक्रिय होण्याची अपेक्षा. मुंबईसाठी 2 दशकातील सर्वात कोरडा जून. जूनचा 15वाडा संपला तरीही मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची प्रतीक्षा. पुढच्या काही दिवस परिस्थितीत बदल होणार नसल्याचा अंदाज. चंद्रपूरमध्ये पुन्हा धानोरकर गट आणि वडेट्टीवार गटात घमासान. वडेट्टीवार गटाच्या गटनेत्याला हटवण्याची धानोरकरांच्या गटाची मागणी. विभागीय आयुक्तांचा निर्णय अद्यापही प्रलंबित. अमरावतीत वंचितला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा. वंचित उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसचं ठरेना. काँग्रेस निवडणुकीमध्ये थेट तटस्थ राहण्याच्या भूमिकेत. ऑपरेशन टायगरच्या शक्यतेवर उद्धव ठाकरेंकडून शिक्कामोर्तब. ज्यांना जायचे त्यांनी खुशाल जा. खासदारांच्या बैठकीत वक्तव्य. सोडून गेलेल्यांना पश्चात्ताप होईल. उद्धव ठाकरेंचा इशारा. गणेश नाईक विरुद्ध मंदा म्हात्रे वादाला नवं वळण लागण्याची शक्यता. नवी मुंबईतील भाजपाचा अंतर्गत वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारी. मंदा म्हात्रे फडणवीसांच्या भेटीला. नाईकांची तक्रार करणार असल्याची माहिती. पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आजचा निकाल टळला. 20 जून रोजी सीबीआय कोर्ट निकाल देणार. माजी गृहमंत्री पद्मसिंग पाटील यांच्यावर हत्येचा आरोप. अरविंद केजरीवाल आता दूर गेलेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचं वक्तव्य. गिरगावमधल्या पांढऱ्या पट्ट्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांवर गुन्हा दाखल. सरकारी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई. फुटपाथवर मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांना मनसेचा विरोध. इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांनी घेतली संदीप देशपांडेंची भेट. मुंबईतल्या इमारतींमध्ये पांढऱ्या पट्ट्या मारल्याचं प्रकरण. प्रसाद वेदपाठक यांनी सर्वात आधी उचलला होता मुद्दा. उबाठाचे नगरसेवक दीपक सावंत यांचं कुणबी जात प्रमाणपत्र अवैध. रत्नागिरी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा महत्त्वाचा निर्णय. भाजपाच्या सारिका पवार यांनी घेतला होता आक्षेप. नागपूरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आज आंदोलन. अभिजित दिपकेंसह सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज सहभागी होणार. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी. ज्यांनी माझ्यावर हल्ला केला ते लोक संघामधील. येत्या 20 जूनला दिल्लीत मोठं आंदोलन करणार. दिपकेंचं विधान. साताऱ्यातल्या कोयना धरणातील पाणी साठ्यात मोठी घट. ग्रामदैवत मनाई देवी मंदिर स्पष्टपणे दिसलं तर कोल्हापुरातही पंचगंगा नदीतील सर्व मंदिरं दिसायला सुरुवात. पावसानं ओढ दिली आणि अहिल्यानगरमधल्या फळबागा संकटात. 5 वर्षांपासून जपलेल्या संत्राबागा पाण्याअभावी जळाल्या. चारित्र्याच्या संशयातून नेरूळमध्ये दुहेरी हत्याकांड. पतीनं पत्नी आणि सासूची चाकूनं भोसकून केली हत्या. पत्नी आणि सासू बिनकामाच्या म्हणून टोमणे मारायचे याचा होता राग. लिफ्टमध्ये अडकलेल्या महिलेची सुखरूप सुटका. पालघर पूर्वमधल्या कांचनगिरी अपार्टमेंटमधली घटना. वीज पुरवठा खंडित झाल्यानं महिला तासभर लिफ्टमध्ये अडकली. पुण्यातल्या चांडोमधील शर्यतीमध्ये बैल उधळला. बैल उधळल्यामुळे अनेक झुपणेकरींना शिंगावर घेतलं. भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन. भीमाशंकर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद. व्हीआयपी आणि सामान्य भाविकांसाठी एकच नियम. ऑनलाईन बुकिंग शिवाय दर्शन मिळणार नाही. पुण्यामध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ. एमएनजीएल कडून सोमवारी मध्यरात्रीपासून दरवाढ. पीएनजीच्या दरात 85 तर सीएनजीच्या दरात 1 रुपयाची वाढ. केंद्र सरकारकडून टेलिग्रामवर 22 जून पर्यंत तात्पुरती बंदी. पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर सरकारचं पाऊल. टेलिग्रामचं एडिट ऑप्शन तात्पुरतं डिलीट.
डिझेल हवाई इंधनाच्या निर्यात शुल्कामध्ये वाढ. डिझेलवर आता 14 रुपये निर्यात शुल्क. एटीएफ वरचं निर्यात शुल्क प्रति लिटर 12 रुपये 50 पैसे. अमेरिका इराणमध्ये अखेर युद्ध समाप्ती. ट्रम्प आणि इराणच्या अध्यक्षांची सामंजस्य करारावर व्हर्च्युअल पद्धतीनं स्वाक्षरी. हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली.